वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। अनेक जे पक्ष आहेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे फैरी आता झडू लागले आहे। काही निवडणूक आयोगावरती काही आक्षेप घेण्यात आले। आपल्यासोबत निवडणूक आयुक्त सर आहेत। सर काय सांगाल, हे आरोप केले जात आहे आज की शपथपत्र आहे ते अपूर्ण आहे आणि असे ऍक्सेप्ट केलेले आहेत, काय सांगाल? शपथपत्र हे पूर्णतः आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासून घेतलेले आहे। शपथपत्रामधले सगळे कॉलम भरलेले आहेत। शपथपत्राच्या शेवटच्या पानावर स्वाक्षरी असून ते नोटराईज पण आहे। नोटराईज आहे म्हणजे नोटरीने ते सगळं बघूनच केलं असेल अशी आमची धारणा आहे। आणि ज्यांना कोणाला तक्रार होती त्यांनी याच्याबाबत न्यायालयात दाद मागायला पाहिजे होते अशा बातम्या पसरण्याऐवजी। त्याच्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई योग्य आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। कारण या ठिकाणी असाही आरोप केला जात आहे की 137 उमेदवार हे बाद होऊ शकतात, ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात। हे काय आहे, नेमकं सत्य आहे का? याच्याबाबत कोणती ऑफिशियल तक्रार माझ्याकडे प्राप्त नाही, पण एक फोन आला होता आणि त्या फोन मध्ये असं म्हणलं की 137 उमेदवारांनी जे शपथपत्र सादर केलेलं आहे त्याच्या काही 1-2 पानावर त्यांनी सह्या केलेल्या नाहीत। पण याच्याबाबत कुठली लेखी तक्रार नाही, त्याच्यामुळे याच्यावर बोलण्याचं काही कारण नाही। पण या ठिकाणी तरतूद आहे की ज्यांना कोणाला एखादं नामनिर्देशन पत्र चुकीच्या रीतीने बाद केलं किंवा चुकीच्या रीतीने स्वीकृत केलं तर त्याच्या विरुद्ध योग्य त्या न्यायालयाकडे दाद मागता येते। ज्याची कंप्लेंट आहे त्याने योग्य त्या न्यायालयाकडे दाद मागावे। पण माझ्या मते आमच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जी छाननी केलेली आहे ती इलेक्शन कमिशनच्या निर्देशाप्रमाणे आहे, कायद्याप्रमाणे आहे आणि ती योग्य आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठली चुकी झाली असं मला वाटत नाही। त्यामुळे हे 137 नामनिर्देशन पत्र किंवा ॲफिडेव्हिटवर स्वाक्षऱ्या काही ठिकाणी नाही, या आरोपामध्ये मला कुठलंही तथ्य वाटत नाही। सर, दुसरा एक असा आरोप होतोय की काही पक्षाची चिन्ह आहेत ती बोल्ड करण्यात आली, काही पुसट करण्यात आली आहे, छापण्यात आली आहेत, असा आरोप होतोय, काय सांगाल? ही जी छपाई आहे ना ही आपण गव्हर्नमेंट प्रेसमध्ये केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने 8 नोव्हेंबर 2025 रोजी एक अधिसूचना काढलेली। त्या अधिसूचनेमध्ये सगळे चिन्ह दिलेले आहेत। या चिन्हांमध्ये जसं आहे तसंच गव्हर्नमेंट प्रेसकडे ते छापले जातात। आम्ही खाजगी प्रेसला छापलं असतं तर आरोप होऊ शकला असता, पण गव्हर्नमेंट प्रेस पूर्ण महाराष्ट्रासाठी, सगळ्या महानगरपालिकांसाठी, सगळ्या लोकसभा विधानसभेसाठी, नगरपंचायतीसाठी, जिल्हा परिषदेसाठी ज्या काही मतपत्रिका छपाई करतात त्या ठिकाणी हेच चिन्ह वापरतात। त्याच्यामुळे कुठलं चिन्ह डार्क झालं किंवा कुठलं चिन्ह फेड झालं या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही। आणि याबाबत मी काही उमेदवारांना सगळ्या तरतुदी दाखवल्यावर त्यांचंही समाधान झालेलं आहे। काही पक्षाचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते, त्यांनाही मी राज्य निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स आणि चिन्ह दाखवल्यावर त्यांनी समाधान झालं असं मला सांगितलेलं आहे। बरोबर आहे सर, पण आता निवडणुकीची मतदानाची वेळ जवळ येत आहे। अशाच अनेक लोक अफवा पसरवतात, त्यांच्यासाठी आपल्याकडे काय तरतूद आहे? तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? लोकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, निर्धास्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं। आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे। आतापर्यंत जी काही सगळी महानगरपालिकेने तयारी केलेली आहे ती सगळी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आहे, कायद्याप्रमाणे आहे। त्यामध्ये कुठली चूक नाही या सगळं बघण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आपल्याकडे 2 ऑब्झर्व्हर नेमलेले आहेत, केंद्रीय निरीक्षक नेमलेले आहेत। हे निरीक्षक जे आहेत त्यांनी येऊन पाहणी केलेली आहे, मी पण स्वतः पाहणी केलेली आहे आणि कुठली नियमबाह्य बाब आतापर्यंत घडली नाही, पुढे घडणार नाही। ज्या काही निवडणुका आहेत त्या संपूर्ण नियमाप्रमाणे होतील। त्यामुळे कुठल्याही अफवांना जनतेने बळी पडू नये आणि आपला मतदानाचा हक्क वाढून जास्तीत जास्त मतदान करावं। मतदानाला टक्केवारी वाढावी म्हणून आम्ही हॉटेलवाल्यांना सांगितलेलं आहे, आवाहन केलेलं आहे की त्यांनी काही सूट द्यावी। हॉटेलवाल्यांनी 15% सूट द्यायचं बोर्ड त्यांच्या हॉटेलमध्ये लावलेले आहे। तुम्ही मतदान केल्याचं बोर्ड दाखवा, हॉटेलमध्ये 15% सूट घ्या। रिक्षावाले पण तुम्हाला 50% सूट देणार आहेत, आमचे बसवाले पण तुम्हाला 50% सूट देणार आहेत। त्याच्यामुळे या सवलतीचा लाभ घ्या किंवा घेऊ नका, पण मतदान नक्की करा असं मी सर्व जनतेला आवाहन करतो आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका हे आवाहन करतो। या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपला लोकशाहीचा उत्सव बळकट करा। सर्वांनी मतदान करा असं आवाहन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केलं आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार।